म्हणून या बीड जिल्ह्यामध्ये चाललेलं हे जे जातीपातीचं राजकारण आहे, या दोन घराण्यामध्ये जे वितंड विघ्न संतोषी माणसं आहेत, हे जे चमचेगिरी करणारे माणसं आहेत, या चमचेगिरी करणाऱ्या माणसाला जॉब आम्ही विचारण्यासाठी या ठिकाणी आम्ही भगवान बाबाला प्रार्थना करणार आहोत की या मुंडे घराण्याचं नावाचं राजकारण करून हे जे मताचा जोगवा मागतात आणि स्वतःच्या पोटाची खळगी भरतात. घडीत एक जणाकडून पैसे घ्यायचे, आजबे काकाचे पैसे घ्यायचे, धोंडेचा प्रचार कर म्हणायचं, मुंडेकडे जायचं, आजबेचा प्रचार कर म्हणायचं. अशा प्रकारचं जे चाललेलं जातीचं भविष्य राजकारण आहे. आज म्हणत होते शिरूर तालुक्यामध्ये फक्त ओबीसी 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 फॅक्टर, आम्ही जातीनं सांगणार आहेत या ठिकाणी आम्ही पण वंजारी आहोत. या ठिकाणी आम्ही सुद्धा मुंडे साहेबांसाठी आमच्या डोक्याचे केस काढलेले आहेत. त्यावेळेस हे कुठं होते? आज फक्त जातीपातीचे राजकारण करून स्वतःच पोटाची खळगी भरण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. आणि म्हणून सुरेश अण्णा धस सारखा माणूस लोकसभेच्या वेळी आम्ही पाहिलेला आहे आणि या माणसाने स्वतःचा मराठा समाज या ठिकाणी संपूर्ण अंगो